सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे मराठी व्याकरण, त्यामधील नाम हा घटक। शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। त्यातील विकारी जाती म्हणजे लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामुळे काही शब्द जातींच्या मूळ रूपात बदल होतो, त्यांना विकारी किंवा सव्यय असे म्हणतात। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या विकारी जाती आहेत। तर शब्दांच्या अविकारी जाती म्हणजे लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामुळे काही शब्द जातींच्या मूळ रूपात कोणताही बदल होत नाही, त्यांना विकारी किंवा अव्यय असे म्हणतात। क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय या शब्दांच्या अविकारी जाती आहेत, म्हणजे त्यांच्यात कोणताही बदल होत नाही। नाम, वेगवेगळ्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या आणि पदार्थांच्या नावांना नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ पर्वत, डोंगर, गाव, शहर, नगर, पुणे, मुंबई, आंबा, सफरचंद, शिलाई, भावकी, हुशारी, नम्रता, समता, दादागिरी, प्रामाणिकपणा, मोठेपण, गांभीर्य इत्यादी। नामांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत: 1. सामान्य नाम, 2. विशेष नाम, 3. भाववाचक नाम। सामान्य नाम, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाव असे म्हणतात। सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाव असते। उदाहरणार्थ घर, शाळा, मुलगा, लेखणी, पर्वत, नदी इत्यादी। सामान्य नामाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत: 1. समुदायवाचक नाम, कळप, वर्ग, सैन्य, गड, समिती ही समूहाला दिलेली नावे आहेत, यांना समुदायवाचक नामे असे म्हणतात। 2. पदार्थवाचक नाम, सोने, तांबे, दूध, साखर, कापड हे संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ आहेत, त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात। 2. विशेष नाम, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास विशेष नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ शहर हे सामान्य नाम असून पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, जळगाव ही विशेष नामे आहेत। तसेच पर्वत हे सामान्य नाम असून हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, ब्रह्मगिरी ही विशेष नामे आहेत। भाववाचक नाम, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, चातुर्य, लहानपण, गांभीर्य इत्यादी। सामान्य नामे, विशेष नामे, धातू व विशेषणे यांना आई, ई, की, गिरी, ता, पण, पणा, य, वा, त्व यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात। अशा प्रकारे आपण नाम हा घटक पाहिलेला आहे। हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।